छान वातावरणात आम्ही टेरेसवर जाऊन बसलो, पण त्याआधी स्वयंपाकाची तयारी करायची होती आणि आज बनवायची होती मच्छीच्या एगची करी वगैरे. तर तेच बनवणार होते. मी फक्त बघत होते, कारण मी पहिले 2 वेळेस बनवलेले आहे, पण माझं आज बनवायचं मनच नव्हतं. म्हणून म्हणले हे मी बनवतो. मग छान जिऱ्या, मोहरीची, लसणाची फोडणी दिली आणि त्यामध्ये कांदे टाकून छान परतून घेतले त्यांनी. आणि तोपर्यंत मी माझ्या चपात्यांची पण तयारी करून ठेवली. म्हणजे दोन्ही एकत्रच झाले तर काम लवकर होईल आणि वातावरण बाहेर खूप छान होतं. म्हणून बाहेर बसूनच जेवण केलं आम्ही आणि वर जाऊन पण टेरेसवर जाऊन पण बसलो. मग त्यामध्ये टमाटे घालून मीठ टाकलं. तर मीठ टाकल्याच्या नंतर टमाटे लवकर विरघळतात आणि मऊ पडतात. म्हणून टमाट्याच्या नंतर मीठ टाकायचं. नंतर लाल तिखट वगैरे टाकून सगळे खडे मसाले टाकून घेतले. गरम मसाला वगैरे आणि स्पेशली ह्यांनी हा एक टाकली गोष्ट म्हणजे आमचूर पावडर. ह्यांना आमचूर पावडर आजकाल एवढं आवडते ना, ह्या एग करीमध्ये पण टाकलेला आहे. आणि त्यानंतर जे एग धुवून ठेवले होते हळद वगैरे टाकून त्यांना टाकलेलं आहे आणि ह्याला चालवावं लागतं. म्हणजे खूप वेळ छान आपला स्पून चालवला ना, तर ते पूर्ण आपली एगची करी असते ना नॉर्मल, तसंच होतं. खूप छान चवीला लागत होती. नंतर आम्ही रिलॅक्स वर जाऊन बसलो. चला भेटू पुन्हा. बाय.